श्री गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्ववर्तने एका 60 वर्षे जवांजेसी एका पुत्र झाला. परियेसा अपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परियेसी शौनक गोत्र प्रवरेसी नामतया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचरणी आपण करी. परियेसा वर्षे 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशिवांज म्हणून ख्यातेसी होती. तया गाण गापुरी पती सेवा निरंतर करी. भक्ती पुरस्तर नित्य नेमासे थोर गुरुदर्शना येत असे निरांजन प्रतिदिवसी आणोनी करी. श्री गुरुसी येणे परी बहुदिवसी वर्तत होती. परियेसा ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले. श्री गुरुमुनी पृच्छा करीती हासनी तया द्विज स्त्रियसी. श्री गुरु म्हणती तियसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तारून सिद्ध पावविल नारायण गौरी रमण. गुरुप्रसादे ऐकोनी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवी तसे कर जोडून आणि पुत्रिका आम्ही लोकनिंद्य. आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज आम्हा आता वर दिजे. पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती व्हावे आपण अंतःकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे तैवेळी ऐकोनी तैतियेचे वचन. श्री गुरु म्हणती हासन पुढील जन्म जाणे कवण तू ते स्मरण कैचे सांग. नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करिता झालो संतोषी. कन्यापुत्र होतील तुझ इह जन्मी तू ते जाण. कन्यापुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून श्री गुरु म्हणती तियेसे. श्री गुरु वचन ऐकोनी पालवी गाठ बांधवनी विनवी तसे कर जोडणी ऐका. स्वामी कृपा सिंधू 60 वर्ष जन्मासी झाले. स्वामी परियसी होत नाही विटाळसी. माते कैचे पुत्र होते अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला. होतील पुत्र म्हणून पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी. सेवा करीत असे स्वामी अश्वत्थाची परियसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मपुत्र देसी अन्यथा नोहे बोलासी. तुमच्या स्वामी नरहरी स्वामी दिदला मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी. स्वामी गुरुवर शकून गाठी बांधिली मी अश्वत्थ सेवा बहुदिवस करिता झाले माझ प्रयास काय देईल आम्हास अश्वत्थ सेविते मूर्खपणे. ऐकोनी तियेचे वचन. श्री गुरु म्हणती हासन अश्वत्थ सेवा महापुण्यव्रता नोहे परियेसा. आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमातिरी. अमर जावाहे निरंतरी भीमरथी समागमेत. तिथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठान. सेवा करी वो एक मने आम्हा सहित. अश्वत्थाची ऐकोनी श्री गुरुचे वचना विनवी तसे ते अंगना. अश्वत्थ वृक्षाचे महिमाना स्वामी माते निरोपावे. श्री गुरु म्हणती तियेसी अश्वत्थ वृक्षाची निंदा करीसी. महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसती. अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुनी ते विस्तारून ब्रह्मदेवे सांगितले. ब्रह्मा सांगे नारदासी अश्वत्थ मुळी आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी अग्निरुद्र वसे. जाणा शाखा पल्लवी अधिष्ठानी. दक्षिण शाखे शूलपाणी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी. आपण उत्तरे वसतसे इंद्रादी देव परियेसी वसती. पूर्व शाखेसी आदित्य देव निशी समस्त शाखेसी वसती. जाणा गोब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियेसी. समस्त मुळांकुरेसी असती देखा निरंतर. नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची या विस्तारा सांगेन ऐका. तत्परा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगत गुरु शुक्रेसी चंद्रबळ नसते दिवशी. करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त आणिक मासी. बरवे पाहून या दिवसी प्रारंभ करावा. उपवासी शुचिर्भूत होऊनी भानु भौम वारेसी. आतळू नये अश्वत्थासी भृगुवारी. संक्रांती दिवशी स्पर्शू नये परियेसा. संधी रात्री रिक्ता तिथी पर्वणीसी. व्युतिपाती दुर्दिनादी वैद्रुती आराह्य समयी स्पर्शू नये. सचैल स्नान करुणी निर्मळ वस्त्र नेसुनी. गंगा यमुना कलश दोन्ही आणून ठेवणे. पारावरी पूजा करावी कलशांसी. पुण्या हवाचन कर्मेसी. संकल्पावे विधीसी कर्म्यार्थ आपुले उच्चारावे. मग कलश घेऊन 7 वेळा उदक आणून स्नपन करावे जाणोनी. अश्वत्थ वृक्षासी अवधारा पुनरपी करून स्नान मग करावे. वृक्षपूजन पुरुष सुक्त म्हणून पूजा करावी. षोडशोपचारे त्रयमूर्तींचे असे स्थान शिवशक्ती विणे नाही जाण समजता ते. आवाहनोन षोडशोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी. पुनरपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात. चाले जैसे स्त्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी तैशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भयनाश होती. ग्रह दोष बाधू न शकती. सहस्त्र प्रदक्षिणा कराव्या. पुत्र काम्य असे ज्यासी त्या ते फल होय भरवसी. मनोवाक्काय कर्मेसी एको भावे करावे. शनिवारी वृक्ष धरोनी जपावे. मृत्युंजय मंत्रांनी काळ मृत्यू जिंकोनी राहती नर अवधारा. त्यासी अपमृत्यू न बाधती. पूर्ण आयुष्य होती निश्चिती.
शनिग्रहण पीडिती प्रार्थावे अश्वत्थासी अश्वत्थतळी बैसोन एकदा मंत्र जपताक्षण फळे होतील अनेक गुणवेद पठण केली याचे नर एखादा अश्वत्थासी स्थापन करी भक्तीसी आपले पितृ 42 स्वर्गी स्थापी परियेसा श्री गुरु म्हणती वांझ सतीसी अश्वत्थ महिमा आहे ऐसी भाव भक्ती असे जासी त्याते होय फलश्रुती आचार करी होय येणे परी संशय अंतकरणी न धरी वृक्ष असे भीमातिरी जेथे अमर जा संगम तेची आमुचे असे स्थान सेवा करी होय एको मने होईल तुझी मन कामना कन्या पुत्र तुझ होतील श्री गुरु निरोप जेणे परी तैसी सेवा तरी करीते नारी येणे परी 3 रात्री आराधिले परी येसा श्री गुरु सहित अश्वत्थासी पूजा करी ती तिसरे दिवशी स्वप्न झाले ती असी सांजे नाही काय चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक येवनी देतो तिसी भाग काम्य झाले तुझे ऐक सांगेन एक करी म्हणे जाऊन गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तीसी जे काय देतील तुझसी भक्षण करी हो वेगेसी निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखोनी सुषुप्तीत सवेची झाली ते जागृत कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करुणी चौथ्या दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले तयवेळी हसून या श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोन्ही भक्षण करी वो संतोषोनी काम्य झाले आता तुझे भोजन करी हो तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे तू ते दिले आजी परियेसा व्रत संपूर्ण करुणी केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी मौन दिवस 3 वरी हविष्यान्न भोजन करी श्वेतवस्त्र नेसोनी नारी कवणाकडे न पाहायची येणे परी तिनी निशी क्रमिल्या नारीने परियसी सुस्नात होनी चौथ्या दिवशी आली श्री गुरुच्या दर्शना पती समवेत येऊनी पूजा करी ती एकाग्रमनी श्री गुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती व्हावे तुम्ही ऐसे मनी श्री गुरुसी आली आपल्या मंदिरासी ऋतू दिदला 5व्या दिवशी म्हणवणी कन्या परियसा येणे परी ते नारी झाली ऐका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणत असे ऐसे नव मास क्रमोनी प्रसून झाली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातका ते 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी बाळक आणूनी भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगेसी एक भावे करुणी आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुत परी संतोषविती प्रेम भावे करुणी उठोनी विनवीती श्री गुरुसी पुत्र नाही आमुचे कुश सरस्वती आली घरासी बोला पुला सांभाळावा ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसन न करी मनी अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडिये घेती प्रीतीसी सांगता ती समजतासी तये कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुतयसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिला आपण अयवपणे होईल इसी ज्ञानीपती त्या ते 4 वेद येती अष्टैश्वर्ये नांदती प्रख्यात होनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता हिची ख्याती होईल बहुत समस्त इसी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल हिचे दर्शन काजा आणिक पुत्र होईल तुझं म्हणून श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणती ती असी पुत्र व्हावा तुझं कैसी योग्य पाहिजे वर्षे तीसी अथवा शतायुषी मूर्खपय ऐकोनी श्री गुरुच्या वचना विनवी तसे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपण आता यासी 5 पुत्र व्हावे भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती वर देती तेणे रीती संतोषोनी घरा जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात झाला 5 पुत्र तो लादला नामकरणी श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेणे रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने वृद्ध वंध्या संतान प्राप्ती नाम 149 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।